आणि आता कार्तिक आमच्या समूहात आलेले आहेत, त्यांचं आपण इथे स्वागत करूया। कासगाव संघाने टॉस जिंकलेला आहे कार्तिक आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। चिरनेर संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। विकास आणि विजय, पहिला चेंडू उजव्या श्रेय बाहेर चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा। अक्षय, आम्ही सीधे साधे अक्षय, मात्र अक्षय पहिल्या चेंडू ते लाईन लाईन भरकटलेले आहेत। कासगाव आणि त्यांच्या विरोधात चिरनेर, आणि इथे मात्र या चेंडू देखील आक्रमण चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण, खूप चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट देण्यात आलेला आहे। मात्र 2 धावा इथे या चेंडूवरती आलेल्या आहेत। ते विकास यांच्या बॅटमधून 3 धावा लागल्या त्या धाव फलकावरती, 3 धावा लागल्या धाव फलकावरती। 4 ओव्हरची मॅच, सर्वात उच्च धाव संख्येचा चेंडू, बाउन्सिंग टाकचा वापर केला जातोय आणि इथे डॉट बॉल आलेला आहे। डॉट बॉल, चांगली गोलंदाजी इथे राहिलेली आहे। आणि कलंबोली संघाच्या नावाचा आजच्या दिवसामधील जर कार्तिक पाहिला असेल ना, तर त्यांच्या नावाचा रेकॉर्ड झालेला आहे। 3 षटक मॅडॉन, आणि उद्या ही आजची मॅच असेल या अगोदरची 3 ओव्हरची, ते खूप व्हायरल होईल, बऱ्याच व्ह्यूअर्स त्याचे वाढले जातील। आणि आमचे समर्थ लाईव्ह यांच्या टीमने देखील सगळे त्या ठिकाणी कॅचअप आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांनी वर केलेले आहेत आणि फुल व्हायरल होईल ती। आज मला असं आता स्टेटस पडले असतील। 3 षटकामध्ये एकही धाव वनवे संघाला त्यांनी करू दिल्या नव्हत्या आणि फक्त 18 चेंडूमध्ये 3 धावा वावे संघाने फक्त 3च धावा केल्या आणि एक चांगली हायलाइट झालेली आहे आजच्या रात्रीमध्ये ती मॅच। मात्र इथे पाहूया आता चिरनेर संघ, अबू शेख एक आमचे चांगले कॅमेरामॅन आहेत, अबू शेख, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया। निखिल बाबर यांच्या बरोबर ते आलेले होते आणि आता देखील आले आहेत। अबू शेख, आपका स्वागत है, आपका भी तहे दिल से मैं स्वागत करना चाहूंगा। और ये अच्छी गेंद थी, अपर स्टंप पर गेंद थी और उछाल खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तन में जाके पहुंची और डॉट गेंद की वही समाप्ति। स्कोर वही रुका है कार्तिक, धीमी गति से स्कोर बनते जा रहे। 4 ओवर का जो मुकाबला है, चिरनेर टीम अपनी पहले बल्लेबाजी करने का मौका उनको मिला था, लेकिन गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और एक आसान सा कैच यहाँ पर दे बैठे और ये पहली विकेट का पतन हो चुका है। चिरनेर टीम के तरफ से बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। विकास, काम तो इतना झकास किया नहीं, लेकिन विकास का पारी का खात पहुंच चुका है। पहली ओवर की समाप्ति के बाद राजू ने 1 विकेट के पश्चात 4 रन। राजेश नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। आने वाली अब 3 ओवर का मुकाबला बचा होगा। 3 ओवर बचे इस पहले सत्र की और गेंदबाज आ चुके हैं नाना। देखना होगा नाना भी किस तरह की गेंदबाजी करेंगे। जो पहले गेंदबाज थे अक्षय ने काफी अच्छी गेंदबाजी की थी। आता नाना आले षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी। वैयक्तिक स्पेल मधील पहिलं सांगे कोट्यातून 2 षटक नाना यांच्याकडे देण्यात आलेला आहे। स्ट्राइक एंडला फलंदाज चिरनेर संघाचा कार्तिक विजय। पाहूया आता, विजय म्हटलं तर नावातच विजय त्यांच्या आहे। आणि या पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, फटका पासला जातो, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं
आणि इथे झेल टिपलेला आहे नाना, ज्यानं पहिल्या चेंडूतून विकेट प्राप्त केलेली आहे. फलंदाज इथे बाद झालेले आहेत. आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आणले आलेले आहेत. चला नाना जरा आपण स्पीडअप करा. चला नाना पण नवीन फलंदाज आलेले तो आहे अनिल, चला स्पीडअप करा आपण, कारण काही नाईटची स्पर्धा आहे, डेची स्पर्धा नाही आहे. रोशन सर याचा भान प्रत्येकाला राहिलं पाहिजे. आणि नाईटची स्पर्धा करणं बोलणं तेवढं सोपं नाही आहे, कारण पण पहिले असेल बराचसा त्याच्यावरती मेहनत आहे, खर्च आहे. आणि या स्पर्धेसाठी खूप मोठं धाडस दाखवलेलं आहे. आणि इथे मात्र फटका पासला जातो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण पोहोचू शकले नाहीत. एकदा तो लावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा इथं प्रयत्न झाले. 2 धावा कळंबोली. कळंबोली संघाने एक मॅच जिंकलेली आहे. आणि कळंबोलीने नुसता सामना जिंकला नाहीये, तर गिनीज बुकामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं असेल या टेनिस क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाचा विक्रम राहिलेला आहे. की 3 षटक मॅडम. आणि खूपच चांगली गोलंदाजी, कदाचित अशी त्यांची गोलंदाजी शेवटपर्यंत आली ना, तर माझ्या मते तर आजच्या दिवसामध्ये टॉपमध्ये जो संघ नक्कीच जाईल. एक किमान एक ट्रॉफी पर्यंत त्यांचा संघ नक्कीच मजल मारेल, अशी जर गोलंदाजी त्यांची राहिली तर. मात्र इथे चांगली गोलंदाजी, सिंगल एक धावाली. क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं झालेलं आहे. सिंगल धावसंख्येवरून कार्तिक आम्हाला सांगताय की धावफलकावरती लागलेले आहेत. कार्तिक किती धावा झालेत? 7 धावा. 3 चेंडू समजले, 7 धावा लागले धावफलकावर. षटक क्रमांक तिसरा नाना यांचं मार्गस्थ आहे. दुसरा षटकामध्ये नाना, या चेंडूतून मोठा फटका खेळायचा होता. इथे दुसरा झेल टिपला क्षेत्ररक्षकानं. चैतन्य मात्र इथे ते पहिली ते उच्चांक धावसंख्येचा 71. आणि तिसरी मॅच आली पुन्हा एकदा आपण पाहिले असेल लो स्कोरिंगची. तिथे आपण पाहिले असेल वाशिवली संघाला मात्र तो सामना गमावा लागला, तर लोणावळा संघाला तो सामना सहजपणे जिंकला. आणि त्याच्यानंतर आपण जी मॅच पाहिली ना, याच्यानंतर आपण कळंबोली आणि त्यांच्या विरोधात वाबे. तर कळंबोली संघाने मात्र इथे एक विक्रमाची नोंद त्यांनी केलेली आहे की 3 षटक त्याने मिळवून टाकलेले. 53 धावसंख्येचा पाठक षटक क्रमांक दुसरं समाप्तला. 2 षटकं संपली. डॉट बॉल इथे आलेला आहे आणि 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा लागलेत धावफलकावरती चिरनेर संघाच्या. 2 षटकामध्ये खूप चांगल्या गोलंदाजाने या ठिकाणी चांगली कमबॅक केलेलं आहे. मात्र गोलंदाज चैतन्य बघा, आता उर्वरित 2 षटकामध्ये एक चांगली कामगिरी करायला लागेल. एक चांगली फलंदाजी जर झाली या 2 षटकामध्ये तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र 2 षटकामध्ये फक्त 7च धावा इथे आलेल्या आहेत. आता गोलंदाजांना आपण ते पाहिले तर जी चमत्कारिक जी विकेट आहे ना, ती आता गोलंदाजांना इथे मदत मिळते. चैतन्य तिसरा, चैतन्य जर्सी क्रमांक 01. बघा आता चैतन्य आलेले आहेत. आता स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहेत चिरनेर संघाचे. आणि
पाहूया तर अनिल यांना चांगली कामगिरी करायला लागेल. इथून फटकेबाजी टोळेबाजी करायला लागेल तरच एक चांगली धाव संख्या उभारली जाईल. आता गोलंदाज चैतन्याचा जर आपण रनअप जर पाहिलं असेल ना तर खूप दूरवरून गोलंदाजी करतोय. इथे मात्र शतरक्षण झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. अनिल यांना या चेंडूवरती एक धाव मिळाली. एका धावसंख्येवर 8 धावा लागल्या धावफलकावरती. अनिल खेळतात वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती. दोन वाईट टाकलेले आहेत एक्स्ट्राच्या आणि विकासचे 2 धावून काढलेले आहेत. इथे फटका फसला जातो. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रो मध्ये टिपलेला हा झेल. आणखीन एक फलंदाज चिरणे संघाचा बाद झालेला आहे. सनी डीजे टॉस हरल्यानंतर हा सुरेख चेंडू वेगवान प्रतीचा गोलंदाज चेंडू करतो गोलंदाज चैतन. चांगली गोलंदाजी. कधी कधी आपण पाहिलं असतं जेवढा रनअप ज्या गोलंदाजा असतो ना त्यांना टप्पा नसतो किंवा व्हेरिएशन नसतो. मात्र इथे चैतन हा गोलंदाज चांगल्या टप्प्यावर ते नियंत्रण ठेवत असताना गोलंदाजी करत असता. मात्र आत्तापर्यंत चिरणे संघाला कुठला चौकार षटकार एकही पाहायला मिळाला नाहीये. हा चांगला चेंडू सफलून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न फसला तो. डॉट बॉल इथे आलेला आहे. धाव संख्या तिथे स्थिर आहे ती 10 अंकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि कार्तिक आम्हाला सांगता 5 चेंडू या षटकातले समाप्त आले. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 3ऱ्या ओव्हरमधील स्लोअरचा चेंडू. पंचाचा वाईट बॉलचा इशारा. जो उल्लेख आपण केला तर वाईट चेंडू आता या ठिकाणी रेफर केलाय. चला 3ऱ्या पंचांची आता इथे मदत घेतलेली आहे या वाईटसाठी. आमची टीम आता इथे समर्थ लाईव्ह. चला विष्णू आपण या फेअर डिलिव्हरी आहे. पंचांचा ऑफिशियल जो निर्णय त्यांचा योग्य निर्णय होता. मात्र आता या ठिकाणी बॅटिंग टीमला फिल्डिंग टीमला आता रिव्ह्यू नसेल याची नोंद आपण घ्या. तुमचा रिव्ह्यू इथे संपलेला आहे आणि षटक क्रमांक इथे 3रं समाप्त आले. 3 षटकं संपली आणि 3च्या सरासरीनं 10 धावा लागल्या धावफलकावरती. आपण म्हणलं कार्तिक काय विकेटवरती चमत्कार केले तुम्ही. पहिले मॅच मात्र आपण पाहिली असेल ना 38 धावा तिथे गोलंदाजाने डिफेन्स केल्या. आणि दुसरी मॅच एक हाय स्कोरिंगची आपण पाहिली. त्याच्यानं पुन्हा एकदा या ठिकाणी वाशिवला रनआउट ती मॅच झाली. ती एक चांगल्या स्कोरिंगची झाली. आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल नबळ एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल 52 धावसंख्येची. आणि ही मॅच आपण आतापर्यंत 3 षटकामध्ये एकदम लो स्कोरिंगची झालेली आहे. 10 धावा लागल्या धावफलकावरती. बघा हार्दिक पांड्या किंवा हा पांड्या आलाय ना पांड्या हा गोलंदाज पाहूया. पांड्या आज भारतीय संघाचा हार्दिक पांड्याने मात्र सीमारेषेवरतून चेंडू फेकून रनआउटची विकेट घेतली होती. मात्र हे पांड्या आता बघूया कशी गोलंदाजी करतील. 6 चेंडू शिल्लक आहेत. चिरणे संघाला इथून धावसंख्या जमवण्यासाठी आक्रमण करायला लागेल. मात्र जसा स्लॉट मध्ये आला त्याला बरोबर इथे पार्किंग प्लॉट मध्ये पडून षटकार आलेला आहे. आणि ह्या मॅच
आणि अनिल चांगली कामगिरी करतो 16 धावा. आणि हा खराब चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. बघूया काय निर्णय रे त्या ठिकाणी. चौकार आहे का? चौकार आलेल्या षटकारानंतर हा चौकार अनिल यांच्या बॅटमधून आणि 20 धावा लागल्या त्या धाव फलकावरती. चौकार चौकार 4 धाव 1 बाउंड चौकार. अनिलच्या बॅटमधून चौकार एक षटकार आलेला आहे आणि 20 धावा लागल्या धाव फलकावरती. 5 चेंडूमध्ये 14 धावसंख्या फलंदाजी करत असताना मात्र इथे चांगला चेंडू टाकण्यात आला पांड्यांच्या माध्यमातून. डॉट बॉल. चला ही मॅच संपल्यानंतर मला सर्व विनर विनर मॅच होईल ना विष्णू. आणि या चेंडूवरती केले प्रहार आक्रमण आणि तिथे चौकार आलेले 4 धावा. 24 झाल्या धावा. आणि अनिल मात्र या ठिकाणी आता चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. अनिलच्या अगोदर ज्या फलंदाज त्याला साथ दिली असती ना किमान 35-40 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या असत्या. आता त्यांनी चांगला एका बाजून आपला डाव सावरलेला आहे आणि आता 24 धावसंख्या होती आपण पाहतोय चिरनेर संघाला. एकदा पूर्ण केली आहे. रक्षण थोडंसं फंबल झालंय त्याची संधी मिळाली सिंगल आणि डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर 26 आणि वैयक्तिक 20 धावसंख्येतील फलंदाज अनिल त्याच्यामध्ये एक चौकार एक षटकार 2 चौकार आहेत. हा देखील चांगलासा फटका नष्टास्थायीना फटका सजवलेला आहे. ऑन साइड मध्ये चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि इथे विकेट.
धावसंख्येची 27 धावा पहिल्या सत्रामध्ये झालेले आणि 28 धावसंख्येचा एक आव्हान घेऊन सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला बाळू तर दुसऱ्या बाजूला पांड्या. तर गोलंदाज चिरणे संघाचा आलेला आहे राजेश. अवया चिरणे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी गोलंदाज खूप चांगले असतात, मात्र हे गोलंदाज आता पाहूया कशी गोलंदाजी करतील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉय केला. मी पहिलाच उल्लेख केला होता का चिरणे म्हटलं तर तिकडे गोलंदाजी खूप चांगली असते आणि जशाच तसं उत्तर दिलेलं आहे डीजे. खंडाल टीमच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊया पुढील मॅचसाठी. आणि उसने पुढची मॅच असेल षटक 3 ओव्हरची मॅच असेल. यानंतरची मॅच त्याची नोंद आपण घ्या आणि त्याच्यानंतर 2 सगळे नियम सारखेच असतील. चला याच्यानंतर इथे खंडाळा टीमचे कॅप्टन आलेले आहेत. नाणिवली टीम आणि इथे मात्र या ठिकाणी सुचीचा फटका मस्त आपण पाहिला असेल चौकार आलेला आहे. चला मॅच मध्ये थोडासा पण फेर बदल. याच्यामध्ये जो सामना जिंकेल त्यांची मॅच कळंबोली संघाबरोबर खेळेल आणि हे मॅच आपण पहिली पेंडिंग ठेवा. खंडाली टीम कॅप्टनचा आता आपण इथे व्हाईट बॉल आलेला आहे, व्हाईट चेंडू. 5 धावा लागले धावफलकावरती. 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता गरज आहे 23 धावसंख्येची. 23 धावसंख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी या मॅच मध्ये. मात्र पाहूया चिरणे संघाचा हा गोलंदाज त्याने पहिल्या चेंडूची सुरुवात चांगली केली होती. विकेट टेकणी सुरुवात आपल्या संघाची त्यांनी केली होती. ते डॉट बॉल आलेला आहे आणि खरं तर आपण पाहिलं असेल विकेटचा डिस्टन्स थोडासा शॉर्ट आहे, 24 आहे ना. मग त्याच्यामुळे मात्र कदाचित या ठिकाणी गोलंदाज चांगली या ठिकाणी ॲडव्हान्टेज आहे. मात्र पाहूया इथे डॉट बॉल आले. 23 धावसंख्येची अजूनही गरज आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. इथून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथे गोलीच्या वेगाने चेंडू फरार होतो फाईनल क्षेत्रामध्ये. हा म्हणतात चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला दणदण करत धावा मिळतील 4-4. त्यावेळेस आमच्या रायगड क्रिकेट समालोचन असे सर्व टीम तिथे गेली होती. किमान 150-300 लोकांचा पाहुणचार व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी त्या फार्म हाऊसवर केला होता. एवढा चांगला त्यांचा फार्म हाऊस.
कुशेगाव. कुशेगावचा अड्डा खूप मोठा आहे ना. कुशेगाववरती त्यांचा तो फार्म हाऊस, तिथे वणीचा आम्ही दर्शन देखील देवी मातेचं घेतलं होतं आणि खूप मोठं फार्म हाऊस आहे तिथे. चला, राजेश आडनाव वाघे का पवार? कातकरी. बघा 28 धावसंख्याचा कार्तिक धावसंख्येचा पाठला करा पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत 10 धावा. अजूनही 18 धावसंख्याची गरज 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू आणि 18 धावसंख्याची गरज. मॅच अजून चांगल्या अवस्थेमध्ये आहे. मॅच अजून आव्हान दोन्ही संघासाठी. मात्र गोलंदाज राजेश आलेले आहेत, राजेश कातकरी. दुसरं षटक त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जो संघ जिंकेल त्याची मॅच कळंबोली संघाबरोबर इथे खेळवण्याचा कमिटीचा निर्णय इथे आलेला आहे. चला स्पीडअप करा. तिथे चेन्नई टीम काय बॉलर. राजेचा पहिला चेंडू, स्लोवरचा हा चेंडू, पंच बाहेर निघाला. पंचाचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव या चेंडूवरती मिळाली आहे. आता गरज 17 धावसंख्याची. आता मैदानाच्या आतमध्ये गार वारी यायला सुरुवात झाली. जसं का आपण हिमालय काश्मीर इथे आलोत की काय असं आता फिलिंग व्हायला लागलेली आहे. आणि खूप आता गार थंड गार वारा आलेला आहे. दिवसभरामध्ये आपण जर पहिल्याच तर उन्हाचा टेम्परेचर एवढं वाढलं जातं की 10 10:30 वाजल्यानंतर खूप उन्हाच्या झळा लागत आहेत. 8 8:30 इथं प्रॅक्टिस सराव आयोजकांनी केला त्यावेळेस मात्र खूप उन्हाचा त्रास त्यांना होत होता. मात्र इथे चौकार आलेला आहे. शांत क्रिकेट मैदानाच्या सुरू होता. चौकार आला. आता गरज 13 धावसंख्याची. 15 धावा लागले धावफलकावरती. गरज असणार आहे ती 13 धावसंख्याची. चला, कदाचित सामना लवकर जर संपला तर आयोजकांचा 2 षटकांचा बिल वाचवला जाईल. का सामना शेवटच्या षटकापर्यंत चिरणार संघाचे गोलंदाज घेऊन जातील तेही पाहणं खूप गरजेचं आहे. ते फटका बसला जातोय मात्र पाहूया. जमीन लगतचा हा फटका. चौकार. 4 धावा. धावा बिजले 4. आता गरज आहे 9 धावसंख्याची. लेग पाहिजे ना. नसीब अपना गांडू तो क्या करेगा पांडू. 9 धावसंख्याची आता गरज आहे. नशिबापेक्षा आपल्या कर्माला जास्त आपण दोष दिला पाहिजे. तुम्ही कर्म काय करतो ना त्या कर्माची फळं आपल्याला निश्चित मिळत असतात. इथे दुरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मात्र सिंगल या चेंडू होत आली आहे. वाईट +1. 2 धावा. आता 7 धावसंख्याची गरज आहे. आणि या स्थितीप्रमाणे आपण शिवजयंती राजांची येणार आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय त्या पट्टीवरती प्रेक्षक वर्ग कोण आहे. चला, पट्टीवरती पाय ठेवू नका. चांगला असा आपण या ठिकाणी सजावट केलेली आहे. तिकडे समोर जे प्रेक्षक आपण कॅमेरा ना कॅमेऱ्याच्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग कोण असते ना प्लीज आपण पट्टी मोकळी करा. ती लोक ते करत बसलेत. डायरेक्ट हिट का. चला, आमची टीम समर्थ लाईव्ह रोशन म्हात्रे कार्तिक त्यांचाही चॅनल आहे का. त्यांच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. त्यांच्या चॅनलवरती आपण पाहिल्यास मोपाड्यातील बऱ्याच घडामोडी असतात. विविध फेस्टिवल असतील, जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यांच्यामध्ये त्यांचा चॅनल नेहमी चांगलं काम करत असतं. चला, नॉट आउट आहे. अजिंक्य बोर्ड खूप चांगली आपण पाहिलं असेल व्यक्तिमत्व. कमी कालावधी मग कार्तिक खऱ्या आता पाहिलं असेल ना त्यांनी खूप मॅचेस कव्हर केले आहेत. आणि सध्या एका बाजूला आपण होतो अजिंक्य भोड तर दुसऱ्या बाजूला मानस मनोरे. सध्या खूप आपण पाहिलं असेल बहुत मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचं समर्थन असतं. आणि त्यांनाही आपण असंच आशीर्वाद देऊया का अशीच आपली उन्नती आपली प्रगती होत जाऊया. मात्र आपण जास्तही त्रास करून घेऊ नका. कारण का आपण म्हणतो ना सर सलामत आहे तर सगळ्या गोष्टी आहेत.
त्याचा त्रास करून घेऊ नका. मात्र या ठिकाणी चांगला समोरचे नेहमीच करत असतात, आयोजक देखील त्यांच्यावरती चांगलं प्रेम करत असतात. आणि आता सध्या आपण पाहिलं असेल तर डेच्या स्पर्धा संपल्यात, नाही स्पर्धा सुरुवात झाली, तरी सुद्धा आपण पाहिले असेल आदिवासी प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा डेची आपल्या भेटीला आलेली आहे. आता थोड्याच दिवसामधून आपल्याला मोपाड अचानकच्या मैदानावरती सोनाई प्रतिष्ठानची मोठी स्पर्धा सचिन तांडेल यांची स्पर्धा आपल्याला भेटीला येणार आहे. सिंगल एक धाव कार्तिक या चेंडूवर त्याला 28 धावा करायचे आहेत. 2 धावा इथे आलेले आहेत. 24 धावा लागल्या धावफलक, अजून 24 धावसंख्याची 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बॉल एक बॉल आहे वाईट टाकला बस. ओके, एक बॉल बाकी आहे. बघा आमच्या स्कोरर सुद्धा या ठिकाणी कार्तिक, बघा या ठिकाणी अजिंक्य त्यांचं सुद्धा खूप चांगला कटाक्ष आहे. ते सुद्धा बरोबर या ठिकाणी गोष्टी या सांगून देत आहेत. 13 चेंडूमध्ये आता गरज येते 4 धावसंख्याची. इथे सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जातो. रिव्हर्स इथे अटेंड करण्याचा प्रयत्न झालेला आहे. डॉट बॉल आले, मात्र याच्यामध्ये जो सामना जिंकेल तो कळंबोली संघावर खेळेल. नाणेल संघ काही कारणास्तव थोडंसं या ठिकाणी उशीर होतोय, तसं आयोजकांनी त्यांनी रिपोर्टिंग केलेली आहे. मात्र पाहूया विष्णू जास्त वेळ त्यांना देऊ नका पण, कारण का बेल आपल्यासाठी खूप महत्त्वाची. हां, नाईट स्पर्धा आहे. डेची स्पर्धा असते तर आपण 4 का 8 तास थांबू अजिंक्य. मात्र नाईटची स्पर्धा म्हटल्यानंतर आपण पहिले असतं आपल्या समोर ती मशीन चालू आहे घर. ती मशीन आता मात्र नुसतं आपलं पाणी खात नाहीये, तर ती डिझेल खाते. त्याचा विचार केला पाहिजे. मात्र आपले आदिवासी जे बंधू आहेत त्यांनी मोठं धाडस केलेलं आहे. या नाईट स्पर्धा ठेवायचा विष्णू बोलणं तेवढं सोपं नाही आहे. तो बी खूप मोठा चांगला या ठिकाणी धाडस केलेला आहे. आणि या असा आजूबाजूला जास्त खर्च करू नका, मोजकाच खर्च तुम्ही करत राहा. कारण का ज्या वेळेस तुम्ही हिसाबाला बसना त्यावेळेस समजेल तुम्हाला सगळ्या गोष्टी काय आहेत त्या. आणि ह्या आयोजनाचा पहिला वर्षी आपण अजिंक्य सर आपण पाहतोय, त्यांना आपण धन्यवाद देऊया. चांगल्या आयोजनामध्ये नीट नेटकं, आणि आपण पहिल्या असं आयोजनामध्ये कुठलीच कमी ठेवली नाही आहे. आणि आज मात्र दुसरी रात्र आमच्या वाट्याला आलेली आहे, ती तुमच्या मुले. हा नक्कीच, आपण पाहतो ना, खूप चांगला तुम्ही उल्लेख केला की कुठेही वायफल खर्च न करता खऱ्या अर्थानं ज्या गोष्टी अगदी मर्यादित आहेत ना त्या गोष्टीपर्यंत तुम्ही मर्यादित राहिलेच पाहिजेत. कारण की नाईट मॅच फक्त बोलणं सोपं आहे, आयोजन करणं फार कठीण, आणि ते धाडस दाखवलं खऱ्या अर्थानं आयोजकांनी. मग त्यामध्ये आमचे विष्णू मित्र असतील, त्यानंतर त्यांची संपूर्ण जी कमिटी आहे त्यांनी घेतलेली ही मेहनत आपण संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाहतोय. गावदेवी चषक सारंग आणि सारंग गावची ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. विजयासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. हा, आणि अजिंक्य आपण कार्तिक आम्हाला सांगतायत की आम्ही खेळत असताना आमच्यामुळे आम्ही ही स्पर्धा काही बोललोच नव्हतो. आणि जे गावात आपल्या गावात ज्येष्ठ बुजुर्ग आहेत त्यांच्या मनामध्ये एक 18 साला काही निर्माण झाला, आणि ते निर्णय धरले त्यात झाला की आपण आपली नाईट स्पर्धा ठेवायची. आणि त्यांच्या मुलं, त्यांच्या सहकार्यामुळं ही स्पर्धा यशस्वीरित्या आजच्या दिवसा रात्रीमध्ये आपण एन्जॉय करत असताना चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून झालं. त्यांना आपण खूप सारे धन्यवाद देऊया. आणि मैदान सध्या आपण जर पाहिलं, सध्या मैदान कुठेच राहिले नाही, मात्र इथे या मैदानाची उपलब्धी आहे ना सर्वात मस्त या ठिकाणी उपलब्धी झाली. मात्र इथं षटकार MS धोनी स्टाईलनं हा सामना इथे जिंकलेला आहे. आणि चिरनेर संघ आपण खूप लांबून इथं प्रवास केलेला आहे, या स्पर्धेमध्ये आलात, सहभाग नोंदवला. मात्र जरी पराभूत झाले असेल मात्र या स्पर्धेमध्ये आपण येऊन चांगला खेळ आपलं केलेला आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नाना यांना आपण देऊन सन्मानित करूया. कासगाव संघ जिंकलेला आहे. चला, त्यांची मॅच आता दुसरी विनर अशी मॅच असेल. एका बाजूला कळंबोली, ज्या कळंबोलीने अजिंक्य सर 3 षटक मैदान टाकलेले आहेत. एक विश्वविक्रम आज झालेला आहे, 3 मिळवून षटक. आणि आता इथे त्यांची मॅच असेल कासगाव संघाबरोबर. चला, टॉस केला जाईल, 3 ओव्हरची मॅच. आणि नाना आपण या इथे मॅन ऑफ द मॅच आपल्याला दिलं जाईल ग्रामस्थांच्या माध्यमातून. फलंदाजी करत असताना 7 चेंडूमध्ये 17 धावा केल्या, आणि गोलंदाजी 1 षटक टाकलं, 3 विकेट, 3 रन आणि 2 विकेट प्राप्त केले. चांगली गोलंदाजी नानांची झालेली आहे. चला, विष्णू मॅन ऑफ द मॅच आपण ग्रामस्थांच्या सोबत त्यांना देऊन सन्मानित करावं. आणि त्यांचे कॅप्टन कासगाव टीमचे लगात टॉस देखील का इथे केला जाईल.
घरगुती चाय, मस्त चाय आलेली आहे, अद्रक वाली चाय, एक चाय की चुस्की. आता थंडी वाढलेली आहे, जे आमच्या मित्राने आम्हाला चहा पाजलेला आहे. अरुण दादा यांच्या स्टॉल मधून चहा आलेला आहे. खूप चांगला चहा अरुण दादा बनवलेला आहे. सध्या चायची चर्चा खूप मोठी आहे. नाक्या वस्तीमध्ये तर आपण पाहिले असेल बरेचसे अमृत तुल्य आहेत, अशा बऱ्याचशा चहा आहेत. त्यांच्या कंपनीच्या सगळ्या तिथे कप बशी तुम्हाला त्यांची काय म्हणतात ती चहा पावडर, दूध पावडर, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याच कंपनीकडून येतात. त्यांचं फक्त नावाने तुम्ही चालवा. आणि तसे आपण पाहिले असेल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी सुद्धा चायचा व्यवसाय केला होता. आणि आता आपण पाहिलं असेल मोठ्या आपण पाहिलं तर पदावरती ते विराजमान आहे. चला इथे टॉस विष्णू सर दोन्ही टीम दरम्यान केला जाईल. कासगाववाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल कळंबोळी आणि बॅन ऑफ द मॅच ते नाना याला दिलेला आहे. टॉस केला जातोय. कळंबोळी संघाला टॉस जिंकलेला आहे आणि आज विष्णू कळंबोळी संघाने विश्व विक्रम या मैदानावरती केलेला आहे का 3 मेडॉन षटक इथे त्यांचं आता आपण पाहिलेल्या पहिल्या मॅच मध्ये. चला कळंबोळी टीम काय निर्णय ज्ञानेश्वर 3 ओव्हरची माझ्या 3 ओव्हर